विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ज्योतिबांच्या लेखणीतून साकारलेल्या या कवितेने आपल्या सर्वांनाच आयुष्याचा खरा आरसा दाखवला. फुलमळ्यामध्ये एकच माळी फुलवी जीवन फुले, धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले. भारताच्या इतिहासात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा येथील कडगुण येथे झाला. 1848 साली पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षकेची जबाबदारी त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंवर सोपवली. त्यांना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकापदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई, तर फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय. सावित्रीबाई किती सांगू तिची नवलाई, महिलांना शिक्षण देऊन झाली सरस्वती ती आई. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शेतकरी आणि बहुजन समाजातील लोकांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी केली. धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे अशी त्यांची विचारसरणी होती. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण धर्म मानला जातो. तुकारामांच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते आणि म्हणूनच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये संत जन्माला, पुण्यपुरुष हा फुले महात्मा जगी अवतरला, स्त्रियांसाठी शाळा काढून. सरळ वास्तूतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन.